सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका मराठी विषयाची आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा झाली होती. ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आज आपण अभ्यासणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. कृतीपत्रिकेची 12 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे आणि हा अभ्यासक्रम जेव्हा सुरू झाला 2021 पासून तेव्हापासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षातल्या 2 प्रश्नपत्रिका त्याची उत्तरंसुद्धा या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला अधिक गुण प्राप्त करायचे असतील तर या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका एकदा अभ्यासा. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केल्याचा फायदा असा आहे की मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया 12 फेब्रुवारी 2026ची महाराष्ट्र बोर्डाची मराठी विषयाची कला, वाणिज्य, विज्ञान या 3ही शाखांची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया, म्हणजे मॉडेल ॲन्सर समजून घ्या. कृतीपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. हा मराठी विषयाचा म्हणजे भाषेचा पेपर आहे, त्यामुळे शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं आणि नवीन कृती नवीन पानावर लिहायची आहे. या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. 5 विभागांची उत्तरं त्या सगळ्या कृती एका व्हिडिओमध्ये सोडवणं शक्य नाही, म्हणून 5 विभागांची मी 5 व्हिडिओ केलेत. 1 गद्य, 2 पद्य, 3 कथा, 4 उपयोजित मराठी. हे 4 व्हिडिओ झालेले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते क्रमाने तुम्ही पाहू शकता. मराठी इयत्ता 12वी अशी प्लेलिस्ट केलेली आहे. आज आपण विभाग 5वा शेवटचा व्याकरण आणि लेखन हा विभाग आणि त्यावरील कृती सोडवणार आहोत. विभाग 5 व्याकरण व लेखन यावर एकूण 20 गुण आहेत, म्हणजे व्याकरणाचे 10 आणि लेखन म्हणजे निबंध लेखनाचे 10. व्याकरण घटक व वाक्प्रचार. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा. आज त्यासाठी 10 गुण आहेत व्याकरणावर. त्यातली पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडा, त्याच्यासाठी 1 गुण. ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातलं उद्गारार्थी वाक्य ओळखायचं. 1. ही इमारत काही कमी उंच नाही. 2. ही इमारत किती उंच आहे. 3. किती लहान आहे ही इमारत. 4. बापरे केवढी उंच आहे ही इमारत. आणि यातलं अचूक उत्तर आहे 4थं, बापरे केवढी उंच आहे ही इमारत. 2 किंवा सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुण आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला, नकारार्थी वाक्य करा. आता हे होकारार्थी आहे, त्याचं नकारार्थी करायचं आहे. तर नकारार्थी करताना विरुद्ध अर्थाचे शब्द वापरावे लागतात. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला याचं नकारार्थी होईल, तुम्ही कुणाशीही वाईट बोलू नका. 2 योग्य पर्याय निवडा, 1 गुण आहे. गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय 1 अव्ययी भाव समास, 2 द्वंद्व समास, 3 बहुव्रीही समास, 4 तत्पुरुष समास. आणि अचूक उत्तर आहे बहुव्रीही समास. पुढची कृती आहे यथाशक्ती या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा, 1 गुण आहे. आणि उत्तर आहे यथाशक्ती अव्ययी भाव समास. 3 योग्य पर्याय निवडायचा आहे, 1 गुण आहे. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग, 4 यापैकी नाही. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे 2रा कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा, 1 गुण. 1 सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. 2 शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली. 3 आज लवकर सांजावले. 4 त्याने कपाटात पुस्तक ठेवले. आणि उत्तर अचूक आहे 1 सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. 4 योग्य पर्याय निवडा.
तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवस लाजो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. 1. अतिशयोक्ती, 2. अनन्वय, 3. अपनहुती, 4. अर्थांतरन्यास आणि अचूक उत्तर आहे 4. अर्थांतरन्यास. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. या वाक्यातील उपमान ओळखा. 1 गुण आहे आणि उपमान आहे ताजमहाल. उपमेय आणि उपमान एकच आहे. 5. साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. 1 गुण. 1. पहाटेच्या गाढ निद्रेत असणे, 2. दिवसा उजेडी झोपणे, 3. साखर खाऊन झोपणे, 4. दिवास स्वप्न पाहणे आणि अचूक उत्तर आहे पहाटेच्या गाढ निद्रेत असणे. साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण. आता तुम्ही वाक्यात उपयोग तुमच्या पद्धतीने करू शकता. मी एक वाक्य देते. रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे मी सकाळी साखर झोपेत होते, त्यामुळे आईने उठवूनही मला जाग आली नाही. आणि पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. 5 विषय दिलेले आहेत. 5 पैकी कोणताही एकच विषय व्यवस्थित निवडायचा आणि त्यावर निबंध लिहायचा आहे. 1. रानफुलांचे सौंदर्य, 2. माझा आवडता साहित्यिक, 3. ग्रंथालयाचे मनोगत, 4. समुद्र आटला तर, 5. स्त्री पुरुष समानता काळाची गरज. आता या 5 निबंधांची उत्तरं काही यातमध्ये घेऊ शकत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. हे निबंध मी माझ्या ब्लॉगवर टाकलेले आहेत. तुम्हाला पाहायचे असतील तर ब्लॉगला भेट द्या. संगीता भालसिंग असं नाव ब्लॉगवर टाकलं, ब्लॉगवर किंवा क्रोमवर, गुगलवर, तरीसुद्धा तुम्हाला ब्लॉग सापडेल. तिथे हे निबंध मिळतील. त्याचप्रमाणे काही निबंध मी यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकलेले आहेत व्हिडिओच्या स्वरूपात. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवली आहे यावर्षीची. मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, कारण तुमचा लाईक, कमेंट, शेअर खूप प्रेरणादायी असतो. तुमच्या शंका, अडीअडचणी असतील त्या देखील तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.